नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत आज आपल्या या कीर्तन सोहळा या चॅनलवर इंदोरीकर महाराज यांच्या 5 वक्तव्यामुळे आलेले अडचणी आणि त्या कशा प्रकारे आल्या त्या बघूयात. तर आपण कीर्तनकार निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचे आदेश औरंगाबाद व्यासपीठाने दिले होते आणि नंतरच आपण आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज एकदमच चर्चेत आले होते. आणि असेच इंदोरीकर महाराजांनी केलेले 5 वादग्रस्त वक्तव्य आता आपण पाहूयात. तर ते अशा प्रकारचे आहेत. तर सर्व्हिस वाल्यांचे पेमेंट बुद्धीवर असायला पाहिजेत. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले कीर्तनात इंदोरीकर महाराज म्हणाले, आपल्याकडे सगळे उलटे नियम आहेत. खरी कष्टाची ड्युटी ज्याची आहे त्यांना पेमेंट कमी आणि ज्यांना काहीच काम नाही त्यांना पैसा मोजता येत नाही. आणि नंतरच इंदोरीकर महाराजांना महिलाशी काय प्रॉब्लेम आहे हेही आणि इंदोरीकर महाराजांचं समाजकार्य लाजवाब, पण त्यांची महिलाचा आदर करावा. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जितकी बुद्धी तितके पेमेंट कमी करायचं, असाही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आणि नंतरच इंदोरीकर महाराजांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तर नंतरच तुमची मुलगी दिव्यांग जन्माला येतील. मार्च महिन्यात अकोल्यात आयोजित केलेल्या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत होते आणि त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यातून वाद वाढवून घेतला होता. आणि नंतरच ते म्हणाले होते की माझ्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, त्याचं वाटोळं होईल असंही म्हटले. आणि माझ्या जीवनावर आतापर्यंत 4,000 लोकांनी यूट्यूबवरून कोट्यावधी रुपये कमवलेत अन याचा लोकांनी आपल्याला अडचणीत आणायला. इंदोरीकरच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती आणि दिव्यांग कल्याण आयुक्त ओम प्रकाश देशमुख यांना त्याची तक्राराची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करायचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. आणि इंदोरीकर यांच्या या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या भावना दुखावल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. आणि नंतरच तिसरा असा आहे की स्त्री संगत समतिथीला केला इंदोरीकरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे. तर त्यांच्या विरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे. आणि अशाच प्रकारे एक कीर्तनात इंदोरीकर म्हणाले होते की स्त्री संघ समतिथीला माझा तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषम स्थितीला माझा तर मुलगी होते. आणि अशी स्त्री संघ जर अशी असल्या वेळी कळला तर ते होणारी संतती रांगडी आणि बेवडी आणि खानदान मातीला घालणारी होत असते. याचा पुरावा विचारला तर पुलशय नावाच्या ऋषीनं कैकासी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला. तर रावण, विभीषण, कुंभकर्ण आणि जन्माला आल्या आणि आदिती नावाचा ऋषी पवित्र दिवशी संगत केले.
तर त्याच्या पोटी हिरण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्याक्ष आणि नारायण म्हणून सांगत केली आणि भक्त प्रल्हाद नावाचा आला. तर नंतरच इंदोरीकरांचं हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान कायद्याचं उल्लंघन आहे अशी टीका त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. आणि नंतरच त्या काही दिवसांनी एक पत्रक काढून इंदोरीकरांनी या वक्तव्याप्रसंगी दिलगिरी व्यक्त केली होती. या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदोरीकरांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात औरंगाबाद विद्या खंडपीठात प्रलंबित आहेत. असेही चौथं असं आहे की मैलाची तुलना चपलेशी इंदोरीकरांच्या कीर्तनातून एक वक्तव्य ही महिलांचा अपमान करणारी असतात असं आक्षेप महिलांचा बीबीसी मराठीशी बोलताना नोंदवला होता. आणि एक कीर्तनात लव्ह मॅरेजविषयी मत पटवून देताना इंदोरीकर महाराजांची तुलना चपलेशी करतात. तेही म्हणतात की लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावाने हाक मारते की मोठा कमीपणा आहे आणि पुरुष नवरा आहे. नवरा हा बायकोनं पण मेकेरी हाक मारली तर दान नाही का पकडणार? तिची चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतोय का? अहो, चप्पल कुठं शोभती बायको आणि तिनं त्या मंडपात असावं असंही म्हणले. आणि नंतरच मोबाईलमुळेही मुली बिघडतात. मुलीच्या जवळील मोबाईल बाबत केलेल्या वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज वादात सापडले होते. आणि नंतरच ते म्हणाले होते की शाळा मुलीचं दप्तर तपासत जा, वया चेक करत जा आणि नंतर जीएसटीचा पास चेक करीत जा. 8 ते 10 दिवस झाले आपल्या पोरीचा पासच नाही तर पोरीच्या भुयारातून वर्गात निघाली आणि काय हे पहा, मुलीचे मोबाईल चेक करत जा. तीन सेम आहेत आणि त्याच्यात तुम्हाला एकत्र नंबर मिळत आहे. दोन्ही नंबरचा घरात रेंज नाही असंही म्हणत त्यांनी मुलीचे मोबाईल घरात आवाज देत नाहीत, सज्जन राहतो आणि सायलेंट असतो, ते घरात फक्त कणतो असंही म्हटले. आणि मुलीच्या मोबाईलमधून बॅलन्स चेक करत जा. आता आपण 100 रुपये दिले होते तर त्याच्यात 200 रुपये आले कस काय? 100ला 500 ही स्कीम कोणती आहे? याबाबत ही 1 GB आहे, 2 GB आहे का 4 GB आहे, भूर GB आहे? तर हे असंही इंदोरीकर महाराज म्हणाले. आणि नंतरच महाराज पोरगी पळून जायच्या अर्धानं भूर म्हणतात असंही म्हणले. आणि चौकशी करा. इंदोरीकर महाराजांनी महिलांविषयी हा